नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन सुखाने जावे, तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आहे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. तुम्ही जर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही कथा ऐकली नाहीत तर तुमचे व्रत हे अपूर्णच राहते. म्हणून ही कथा न चुकता ऐकून घ्या. पूर्वी एक सावकार होता. त्याला 2 मुली होत्या. त्या दोघीही शरद पौर्णिमेचे व्रत करायच्या. मोठी कन्या व्रत संपूर्ण भक्तिभावाने पूर्ण करायची आणि धाकटी व्रत अर्धवट सोडायची. पुढे दोघींचा विवाह झाला. धाकटी कन्या व्रत अर्धवट करत असल्याने तिला होणारे मूल जन्मल्याबरोबर मरून जायचे. ब्राह्मणाजवळ यांची विचारपूस केल्यानंतर शरद पौर्णिमेचे व्रत अर्धवट केल्याने तिच्यावर ही आपत्ती आल्याचे तिला कळले. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे तिने व्रत पूर्ण केले. तिला संतान प्राप्ती झाली, पण ते मूल देखील लगेच मृत झाले. तिने त्या मुलाला एका पाटावर ठेवले आणि त्याला व्यवस्थित झाकले. तिने आपल्या मोठ्या बहिणीला बोलावले आणि तोच पाट बसावयास दिला. ज्या क्षणी मोठ्या बहिणीच्या वस्त्राचा स्पर्श बाळाला झाला, ते जिवंत होऊन मोठमोठ्याने रडावयास लागले. ते धाकटीला म्हणते, ज्या पाटावर बाळाला ठेवतेस तोच पाट मला बसायला दिलास. माझ्या बसण्याने त्याचा जीव गेला असता तर. त्यावर धाकटी बहीण म्हणाली, तुझ्या स्पर्शामुळेच तर तो जिवंत झालाय. या प्रसंगानंतर तिने त्या शहरात सर्वांना शरद पौर्णिमेचे व्रत करावयास सांगितले. तसेच दुसरी कथा आहे की प्राचीन काळी मगध देशाचा वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावातील तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. तसेच एकेकाळी बंगालच्या राज्यात एका महान सम्राटाने आपल्या कारागिरांना वचन दिले की जर त्यांची कोणतीही कला विकली गेली नाही तर तो ती विकत घेईल. एकदा त्याच्या एका कारागिराने बनवलेली देवी अलक्ष्मीची मूर्ती न विकली गेली आणि राजाने ती विकत घेऊन आपल्या मंदिरात ठेवून आपला नवस पूर्ण केला. परिणामी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या देवी एकत्र राहू शकल्या नाहीत. म्हणून संपत्ती आणि समृद्धी राजाच्या कार्यक्षेत्रातून पळून गेली. राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने देवीची मदत मागितली. तेव्हा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवताने त्यांच्या पत्नीला कोजागिरी म्हणजे लक्ष्मी व्रत करण्याची शिफारस केली. राणीने उपवास केला आणि संस्कार केले. परिणामी देवी अलक्ष्मीची मूर्ती विसर्जित झाली आणि समृद्धीची देवी लक्ष्मी पुन्हा एकदा राज्यात परतली आणि राजाला सर्व प्रकारची संपत्ती परत मिळवून दिले आणि आशीर्वादात दिले. तसेच शरद पौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पितरांना अर्पण करून आप्तेष्टांना देतात. विविध मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. द्वापार युगात वृंदावनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकासोबत याच रात्री रासलीला केली होती.
वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते. लंकाधिपती रावण या अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरशाच्या साह्याने आपल्या नाभीद्वारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारुण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगितली आहे. लक्ष्मी देवी या रात्री आकाशातून भ्रमण करते आणि कोजागरी व्रतात कोण जागरण करते हे पाहते आणि जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष्मीचा वरद हस्त कायम राहतो. म्हणून देखील या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे. धन्यवाद. तुम्ही ही कथा आज पूर्णपणे ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आज तुमचे हे व्रत नक्कीच पूर्ण होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.